सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभाग सांगली अंतर्गत मध्यवर्ती सांगली पूर नियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता दयानंद बगले, योगिता थोरा, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे पाटील, सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून क्षेत्रीय स्तरावरून पाणीपाती अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावर्षी पूर नियंत्रणाचे कामकाज उत्तमरित्या करण्यात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर नियंत्रण कक्ष दिनांक 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून अधिक माहितीसाठी पूर नियंत्रण कक्षामधील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. पूर नियंत्रण कक्षाचे कामकाज हे प्रतिवर्षी 1 जूनपासून सुरू करण्यात येते. तथापि यावर्षी मेमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे दिनांक 26 मे 2025 पासूनच हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात 126 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 24 तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याचं कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.